न्याय नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर प्रकरणामध्ये 55 दिवसात निकाल, पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर, फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। पीडितेच्या पालकांचं दुःख कमी करू शकत नाही, मात्र नराधमाला फाशी दिल्यामुळे न्याय मिळेल। नसरापूर प्रकरणातला ऐतिहासिक निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती, कोर्टासह पोलिसांचे आभार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची स्वप्न बघत असतील तर त्यात गैर काय? फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं आणि विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, नाशिकमधली धक्कादायक घटना। नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट, सध्या तपास सुरू। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात, तर महाराष्ट्रातील 25 तरुणांसह 800 भारतीय पोलीस ठेवल्याचा प्रकार, बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज, मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। तर राज्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह जळगावात पावसाच्या हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा।